त्या पद्धतीने एक सीट असणाऱ्या पालकमंत्री त्या ठिकाणी राष्ट्रवादीला देण्यात आलं आणि या गोष्टीचा तीव्र पडसाद संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्याच मतदारसंघामध्ये सगळ्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर त्या ठिकाणी आपल्याला कालपासून आज पाहायला मिळाला। रात्रीपासूनच प्रचंड नाराजी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा वरिष्ठांना हे तात्काळ त्या ठिकाणी कळवलं की बाबा जर अशा पद्धतीने जर राजकारण होणार असेल की आम्ही एवढंच प्रामाणिकपणे काम करून प्रामाणिकपणे महायुतीबरोबर राहून आणि तरीसुद्धा आमच्याशी अशा पद्धतीने जर आमच्याशी विश्वासघात होणार असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही। भले आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, परंतु आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही हे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी आज दिवसभरात आम्ही सांगतो। आम्ही बऱ्याच सीटना सुद्धा आणि वरिष्ठांना सुद्धा तशा पद्धतीने कळवलेलं होतं।